शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे। तुतारी हातात घेणारे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात परतले आहेत। मात्र संदीप नाईक यांना पक्षात घेण्याबाबत अद्याप चर्चा झालेली नाहीये। तर भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्या संदीप नाईकांबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट मत मांडलेलं आहे। नवी मुंबईतील विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे। तुतारी हातात घेणारे सर्व नगरसेवक पुन्हा भाजपात आले आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला। दरम्यान संदीप नाईक यांना पक्षात घेण्याबाबत अद्याप चर्चा नाही, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईतील भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली आहे। नाही, अजूनपर्यंत संदीप नाईक या विषयावर चर्चा झालेली नाही। आमचं फोकस फक्त महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेचा फोकस असल्यामुळे आम्ही फक्त तिथल्या खालच्या गावांच्या कार्यकर्त्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि म्हणून त्यांना प्रवेश दिलाय। पण आम्ही प्रवेश देत असताना आमचे जे काही जुने कार्यकर्ते आहेत, बेलापूर विधानसभेमध्ये त्यांनी इतकं मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं की भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता कसा असतो यांनी दाखवून दिलं। जे कॅपेबल आहेत त्यांचा विचार नक्कीच होईल, त्यांना डावलण्यात येणार नाही, त्यांच्याबरोबर राहूनच काम करावं लागेल आणि त्यांच्या आधिपत्याखाली देखील काम करावं लागेल, अशी स्पष्ट सूचना आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून त्या सगळ्यांना दिली गेलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जुनी आणि नवीन हे एकत्र करून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा कसा लागेल हाच विचार आम्ही आता सध्या करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।